सिलेंडरचा मुद्दा लोकसभेत राहुल गांधींनी उपस्थित केला। अमेरिकेशी तडजोड केल्यानं अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका राहुल गांधी यांनी केली। तर पुन्हा एप्स्टीनचं नाव घेतल्यानं राहुल गांधी आणि अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। पाहूया। गॅस सिलेंडर आणि इंधनाच्या तुटवड्यावरून राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारला घेरलं। युद्धाची झळ बसण्यास कुठे सुरुवात झाली। एलपीजी वरून गोंधळ उडालाय, हॉटेल बंद पडत असल्याचं राहुल गांधी म्हणाले। तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याचं सांगितलं आणि एलपीजी गॅसच्या देशांतर्गत उत्पादनात 28% वाढ झाल्याचंही म्हटलं। The pain has just started. Restaurants are closing. There's widespread panic about LPG. Street vendors are affected. And as I said, this is only the beginning. There is no shortage of petrol, diesel, kerosene, ATF or fuel oil. In the last 5 days, LPG production has been increased by 28% through refinery directive, and further procurement is actually underway. Domestic supply is fully protected and the delivery cycle is unchanged. The standard time for booking to delivery for domestic LPG cylinders remains 2.5 days unchanged from pre-crisis norm. मंत्री पुरी यांनी इंधनावरून काही पर्यायही उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलंय। पर्याय म्हणून नागरिकांना रॉकेलही उपलब्ध करून देणार। उद्यापासून कमर्शियल गॅसचा सप्लाय सुरू होईल। सिलेंडरसाठी शहरात 25 दिवसांची आणि गावांसाठी 45 दिवसांची मुदत कायम आहे। बुकिंगच्या 60 तासात सिलेंडर देणार आहोत। भारत 40 देशांकडून तेलाची आयात करत आहे असं सांगितलं। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावर निशाणा साधला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कोणत्या देशातून तेल खरेदी करायचं याची परवानगी देतात। पेट्रोलियम मंत्र्यांनीच एप्स्टीन मित्र असल्याचं सांगितलंय आणि काही कागदपत्र दाखवत मंत्री पुरी यांच्या मुलीला पैसे मिळाल्याचाही आरोप राहुल गांधींनी केला। The president of another nation to give us permission to buy Russian oil, to decide who our relationships are with. And this has been a puzzle, and I've been trying to figure this puzzle out. And I have figured the puzzle out. And the puzzle is about compromise. We have a gentleman sitting here who is the oil minister. He himself has said that he is a friend of Mr. Epstein. Oh. Sir, I'm talking about oil security, sir. Sir, I'm talking about oil national. I'm talking about economic security, sir. Sir, here I have a document which shows that his daughter has received money from George Soros. माननीय सदस्य, आपने ऑनरेबल स्पीकर साहब, दिस इज नॉट द मोमेंट फॉर रूमर मॉन्गरिंग और फेक नैरेटिव्स। इंडिया इज नेविगेटिंग द मोस्ट सिवियर ग्लोबल एनर्जी डिसरप्शन इन रिकॉर्डेड हिस्ट्री। Crude supply is flowing, gas is prioritized for homes and farms, LPG production has been stepped up by 28%. एप्स्टीन फाईलचा उल्लेख करताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखलं आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता मी बोलणार अशी भूमिका घेतली। नोटिस में बोलिए माननीय सदस्य, आप प्रतिपक्ष के नेता हैं, मैं आपको पूरा आग्रह करना चाहता हूं, आप नोटिस अगर इस बात पर बोलने होता है तो नोटिस आज इस बात का देते हैं। नो, नहीं बोलने, नहीं इजाजत दी जाएगी, ठीक है। गॅस सिलेंडरवरून संसदेत सकाळी कामकाज सुरू होण्याआधीही राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत आंदोलन केलं। तर महाराष्ट्रातही ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं।
नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नागपूरमध्ये एका सिलेंडरनंतर दुसऱ्या सिलेंडरसाठी बुकिंगसाठी 30 दिवसांचा अवधी केलाय. त्यातच 60 रुपयांनी सिलेंडरचे दर वाढल्याचा काँग्रेसनं निषेध नोंदवला. पनवेलमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. कोल्हापुरात सिलेंडरला हार घालून सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. सांगलीतही गांधी पुतळा परिसरात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.